काल राज ठाकरे यांनी मी माझ्या कार्यकर्त्यांना सत्तेत बसवणारच अशा स्वरूपाचं वक्तव्य करत मनसे निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे नेते प्रवक्ते प्रकाश महाजन आहेत। काका, कालचं राज ठाकरेंचं भाषण अनेक मनसे कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणार आहे, काय सांगाल? दुर्दैवानं मी प्रत्यक्ष भाषण ते ऐकू शकलो नाही। मी मुंबईला निघालो आणि माझ्या मुलाचा छोटासा अपघात झाला, पण मी ते नंतर यूट्यूबवर सगळं भाषण ऐकलं आणि मला सुद्धा खूप काय म्हणतात उत्साह आला। कारण सन्माननीय राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं मी 100% समर्थन करतो की आता आम्ही स्वतंत्र स्वबळावर जे काही कमवायचं आहे ते स्वबळावर कमवायचं आणि हा विचार करून आम्ही, मला वाटतं राजसाहेबांनी हा निर्णय जाहीर केला की आम्ही आता जागेची संख्या तो पर्टिक्युलर एखादा आकडा समोर जरी नसला तरी आम्ही आता स्वतंत्रपणे, किंबहुना तर मी असं म्हणेन की तिसऱ्या पर्यायाच्या दृष्टीनं राज ठाकरे निघालेले आहेत। ज्यांना राज ठाकरेचं नेतृत्व मान्य आहे ते आमच्यासोबत येतील आणि एक महाराष्ट्राला आम्ही महायुती आणि महाविकास आघाडीशिवाय एक तिसरा पर्याय देऊ शकू आणि राजसाहेबांनी ती वाटचाल सुरू केली असं मला वाटतं। त्यांच्या भाषणामध्ये अनेक वेगवेगळे मुद्दे आले होते। महाराष्ट्राचा विकास असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या, त्याच्याबद्दल काय तुमची भूमिका आहे? हे पहा, राजसाहेबांनी जो महाराष्ट्र पाहिला, ज्या महाराष्ट्राची कल्पना त्यांनी केली, तो महाराष्ट्र खरं म्हणजे अजून अस्तित्वात यायचा आहे आणि तो अस्तित्वात आणायचा असेल तर राज ठाकरेंनाच त्याचे प्रयत्न करून पुढे यावं लागेल। कारण त्यांच्या कल्पनेतला महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र यात खूप बदल आहे। काल त्यांनी एक छोटंसं उदाहरण दिलं, काही लोकांना ते आवडलं असेल, काही लोकांना आवडलं नसेल, काही लोकांनी ते हसण्यावारी नेलं असेल। त्यांनी एक लहानसा मुद्दा मांडला, याच्यात त्यांनी पर्यावरणाचा विचार केला, त्यांनी हिंदुत्वाचा विचार केला आणि त्यांनी एक प्रगतशील विचार बोलून दाखवला, एक विज्ञाननिष्ठ विचार बोलून दाखवला। मला तर तो विचार ऐकल्यानंतर आज जर प्रबोधनकार ठाकरे असले असते तर त्यांना या नातवाचा खूप अभिमान वाटला असता, किंवा आज आचार्य आत्रे हयात असले असते तर ते म्हणले असते की गेल्या 10,000 वर्षात असा हिंदूचा नेता झाला नाही। त्यांनी एक विषय असा मांडला की जी प्रचंड जंगलतोड भारतात होते आणि त्याचा जो जंगलतोडीचं जे लाकूड आहे ते जास्तीत जास्त कशावर वापरलं जातं तर ते अंत्यविधीवर वापरलं जातं आणि मग याला आपण एक पर्याय देऊ नये का, विद्युत दहन वाहिनीचा पर्याय द्यावा का? म्हणजे हा इतका प्रगतशील विचार आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांनी, काय मला वाटतं धार्मिक नेत्यांनी सुद्धा बोलून दाखवलेलं नाही। कदाचित सावरकर सदन समोर असल्यामुळं सावरकराच्या विज्ञानवादी विचाराचा त्यांच्यावर प्रभाव असेल, ते प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहेत तो त्यांच्यावर प्रभाव असेल। खरं म्हणजे प्रबोधनकार ठाकरेचे दुसरे नातू आहेत ज्यांनी एक ढोंगी, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टात तो शंकराचार्य आहे का खरा नाही याच्यावर वाद चालू आहे, त्याची पाद्यपूजा केली। खरं म्हणजे उद्धवजीनं इतका आधुनिक विचारसरणीचा आपला भाऊ आहे त्याचीच पाद्यपूजा करायला पाहिजे होती। आणि खरं म्हणजे हिंदूला असा आधुनिकतेकडं विज्ञानाचा दृष्टिकोन ठेवून नेणारा नेता जर कुणी असेल तर मला वाटतं ते राज ठाकरे। तुम्ही एक महत्त्वाचं वक्तव्य करताय, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची पाद्यपूजा करायला पाहिजे होती। कारण तुम्हाला मी सांगतो, ज्या शेंडी जानव्याच्या हिंदुत्वाला ते विरोध करतायत त्या शेंडी जानव्याला आणि 11 जानवेबरोबर घेऊन त्यांनी पूजा केली ना। कोणत्याही शंकराचार्याने, म्हणजे मी मागचं म्हणत नाही, गेल्या 50 वर्षात असा विचार मांडला का की जंगलाचा ऱ्हास होतो त्याच्यामुळं मग आपण काय म्हणतो, कुठं पाऊस जास्ती पडला पर्यावरण बिघडलं, कुठं पाऊस नाही पडला पर्यावरण उघडलं, हा उष्णता वाढली पर्यावरणामुळे, सगळ्या गोष्टीचं कशामुळं होतं ह्याचा कधी विचार केला? याच्यावर कोणी धर्म मार्तंडाने, जे स्वतःला धर्माचे ठेकेदार समजतात, त्यांनी कधी हा विचार केला? ही आधुनिकता कधी दिली? मी देण्याची जबाबदारी कोणची? म्हणजे राज ठाकरेंचं हिंदुत्व हे म्हणजे बुरसटलेल्या जुन्या रूढी परंपरेला कवटाळणारं नाही, तर ते
नवा विचार घेणारे, म्हणजे हिंदुत्व आम्ही नव्या विचाराकडे घेऊन जातो. विज्ञानवादी दृष्टिकोन जास्तीत जास्त झाला पाहिजे. म्हणून आमचं जे म्हणणं आहे की आरक्षण हे आर्थिक निकषावर असावं. कारण आपण आजपर्यंत काय म्हणत आलो, हिंदुस्थानाचा ऱ्हास का झाला, कारण हिंदू जाती जातीत विभागले गेले, म्हणून जातीपाती तोडा. आजही सरकार काय करतं, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देतं, अनुदान देतं. मूळ हिंदू धर्म काय होता, मूळ हिंदू धर्म इतका व्यापक होता, इतका सहनशील तो, इतका लवचिक होता की आपण शक, खून, कुशान यांना सामावून घेतलं ना. मग हा विचार आपण का नाही सामावून घेत. हे समजण्या इतकं आज कुणी राजकीय नेता असेल नसेल मला वाटत नाही, पण ही दृष्टी राज ठाकरेंची आहे, हा दृष्टिकोन आहे. महाराष्ट्राविषयी त्यांच्या काही कल्पना आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून मला असं वाटतं की राज ठाकरेंना ती संधी मिळाली पाहिजे. आणि आम्ही ठरवलं की आम्ही आमच्या स्वबळावर हे प्रयत्न करू. उद्धव ठाकरे पण हुशार आहेत काका. मी त्यांना हुशार नाही असं कुठलं म्हणलं आहे. हो, कारण विज्ञानवादी दृष्टिकोन आपला भाऊ ठेवतो आहे, ते शंकराचार्य नाहीत ठेवत. त्या शंकराचार्यांनी हिंदूमध्ये मतभेद केले. शंकराचार्याला एखाद्याविषयी प्रेम वाटणं, अपरंपार भाव वाटणं कसं काय असू शकतं. म्हणजे हा हिंदू खराब कारण त्याने उद्धव ठाकरेला पाडलं, हा हिंदू चांगला तो उद्धव ठाकरेला हो म्हणला, असं कसं ठेवू शकतात. म्हणजे मी त्यांच्या बुद्धिमत्तेविषयी नाही ते टेस्ट करायलो, पण विज्ञानवादी दृष्टिकोनावर राज ठाकरेच खरे उतरले ना. हिंदूंनी जो विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे त्यात कोण उतरलं खरं, राज ठाकरे उतरले. कदाचित हा मुद्दा लोकांना आज नाही पटणार, पण काही वर्षांनी त्यांच्या लक्षात येईल की हा माणूस काय बोलत होता. म्हणून कधी कधी राज ठाकरे हे 100 वर्षांनी जन्माला यायला पाहिजे होते, कारण आज जन्माला आले तरी ते 100 वर्ष पुढचा विचार करतायत. म्हणजे राज ठाकरेला जो महाराष्ट्र पाहिजे तो कदाचित 100 वर्षांनी असेल. राज ठाकरे इतका मोठा विचार करतात, दूरगामी विचार करतायत, राज्याच्या विकासाचा विचार करतायत, पण विचार करून उपयोग काय. त्यांच्याकडे सत्ता नाही, आमदार नाहीत, अधिकार नाहीत, पॉवर नाहीत, उपयोग काय. त्यांच्या विचारांचा राज्याला उपयोगच नाही ना. सत्ता हे साधन आहे, पण दुर्दैवानं गेली काही दशकं साध्य समजलं गेलं. मग काय होतं की राज ठाकरेसारख्या माणसाला माणूस ओळखत नाही. कदाचित आमच्याकडे सगळ्या युद्धासाठी असणारे जे काही आयुधं किंवा जे काही साधनसामुग्री कमी असेल, पण राज ठाकरे यासारखा हिंमतबाज नेता आमच्याकडे आहे. आणि आम्हाला असं वाटतं की यावेळेस आम्ही महाराष्ट्रात जनतेच्या पुढे जाऊन महाराष्ट्राचे प्रश्न मांडू आणि त्याच्यावर मत मागू. पक्ष जर बघितलं तुमचा, तर आज काही निवडणुका लढवण्याच्या बाबतीतली तुम्हीच म्हणतात की साधनसामुग्री कमी असेल, तर ती फारच कमी आहे इतर पक्षांच्या तुलनेमध्ये. आणि मागची साधारणपणे 2 दशकं राज ठाकरे हे राजकारणात आहेत. मागचं 1 दशकभर राज ठाकरे यांनी निवडणुकाच लढवलेले नाहीत आणि आता ते म्हणतात की कार्यकर्त्यांना थेट सत्तेत बसवायचं. कसं शक्य आहे काका. हे दिवा स्वप्न वाटत नाही का तुम्हाला. स्वप्न पाहत नाही तो नेता कुठला. नाही, दिवा स्वप्न नाही याला तुम्ही म्हणू शकत. दिवा स्वप्न कमकुवत माणसं बघत असतात. राज ठाकरे कमकुवत नाही आहेत. आणि गेली काही निवडणुका आम्ही लढवल्या नाहीत. तत्कालीन काय कारणं असतील ते राजसाहेबाला माहिती, पण आज राजसाहेब निवडणुका लढवायला तयार आहेत. तुम्ही म्हणतात मागं 10 वर्ष काय लढवले नाहीत, आत्ता लढवले तर आत्ताच का लढवलेत. ह्या सगळ्या प्रश्नाला तर्क नाहीत, हे सगळे कुतर्क आहेत आणि कुतर्काला काय उत्तर द्यायचं. आज आम्ही त्या तयारीत आहोत, तर तुम्ही आमचा उत्साह वाढवला पाहिजे. आणि राज ठाकरेसारखा हुकमी एक्का आमच्याकडं आहे, तर काहीतरी आम्ही चमत्कार निश्चित घडू. त्या दृष्टीनं आम्ही पाऊल तर टाकलं, हे सुद्धा महत्त्वाचं आहे ना, त्याचे कौतुक व्हायला पाहिजे. पण गेली 10 वर्ष झालं संपूर्ण महाराष्ट्र याचीच तर वाट बघत होता. ठीक आहे, गेली 10 वर्ष मी नव्हतो ना सोबत, गेली 4 वर्ष मी आहे ना. आता हे माझ्यासारखे असंख्य सहकारी आहेत. मी याचा असं नाही, माझ्यासारखे असंख्य सहकारी आहेत आणि आम्ही ते निश्चित त्या दृष्टीने जाऊ. तर हे होते प्रकाश महाजन यांनी अत्यंत कडक शब्दामध्ये टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपला विज्ञानवादी भाऊ राज ठाकरे यांची पाद्यपूजा केली पाहिजे असं सुद्धा प्रकाश महाजन म्हणालेत. दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.